ज्या विद्यार्थ्यांची यावर्षी 12वी झालेली आहे आणि आता ते विचार करत आहे का आपल्याला पुढची डिग्री घ्यायची आहे, पण त्याच्या पहिले आपण एक विचार करायला पाहिजे का खरोखरच आपण जी पुढची डिग्री घेणार आहोत ती आपल्यासाठी उपयुक्त आहे का। कारण वर्षानुवर्षापासून आपण 12वी झाली का एखाद्या डिग्रीकडे वळण्याचा प्रयत्न करतो किंवा त्या डिग्रीचा आपण अभ्यास करत असतो, पण आता इथून पुढे विचार करण्यासारखी गोष्ट आहे का इथपर्यंत जे विद्यार्थी पारंपरिक डिग्री घेऊन त्यांनी अभ्यास केलं ते खरोखर यशस्वी झाले का। म्हणून विद्यार्थ्यांनी इथून पुढे एक विचार करायचा आहे, जर आपल्याला स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर एआयच्या डिग्री घेणे फार महत्त्वाचे आहे, कारण इथून पुढे जो आपला काळ असणार आहे तर तो असणार आहे एआयचा। म्हणून जास्तीत जास्त एआय क्षेत्राकडे विद्यार्थ्यांनी उतरायचं आहे, कारण आज जर आपण एआय क्षेत्राकडे उतरलो नाही तर भविष्यात आपल्याला हेच एआय घरी बसवायला लावणार हे मात्र निश्चित आहे। म्हणून आपण जेवढं एआय शिकणार, एआय वरती फोकस करणार, एआयचा अभ्यास करणार, तेवढं एआय सुद्धा आपल्याला जॉब देणार नाही। तर ज्या लोकांकडे पहिलेच जॉब आहे त्यांच्या सुद्धा जॉब आता जात आहे। म्हणून आपल्याला जर 2026, 2027, 2035, 36 पर्यंत टिकायचं असेल आणि तिथपर्यंत आपल्याला नोकरी प्राप्त करायची असेल तर त्याच्यासाठी आपल्याला एआय शिकणं फार महत्त्वाचं आहे। आणि आता एआय मध्ये एज्युकेशन सुद्धा आलेलं आहे आणि डिग्र्या सुद्धा आलेल्या आहे। म्हणून विद्यार्थ्यांनी एक लक्षात ठेवायचं आहे का कोण म्हणतंय आणि कोणाचं आपण ऐकायचं आहे हे न ठरवता आपल्याला फक्त आणि फक्त इथून पुढे जे आपला अभ्यास असणार आहे ते एआय मध्ये असायला पाहिजे, कारण एआय जेवढं आपल्याला नोकऱ्या देणार आहे तेवढा आता इथून पुढे कुणीच देऊ शकत नाही। म्हणून लोकांचं न ऐकता आपला निर्णय आपल्याला घ्यायचा आहे आणि 12वी नंतर आपल्याला काहीतरी नाविन्यपूर्ण शिकायचं आहे। नाविन्यपूर्ण शिकून आपल्याला एखादा जॉब प्राप्त करायचा आहे, नाहीतर आपण सुद्धा जॉबलेस राहू। म्हणून जॉबलेस राहायचं नसेल त्या प्रकारचं डिजिटल क्षेत्राकडे उतरणं फार गरजेचं आहे आणि डिजिटल एज्युकेशन अँड रिअल एज्युकेशन असणं सुद्धा फार महत्त्वाचं आहे। धन्यवाद।